श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। 29 मार्चला असणार आहे कामदा एकादशी। नवीन वर्षातील महाराष्ट्रीयन किंवा आपल्या पंचांगानुसार आपण जर बघितलं तर चैत्र शुक्ल महिन्यातील पक्षातील ही पहिली एकादशी आहे। त्यामुळे ह्या एकादशीला आपण जी काही इच्छा करणार ती पूर्ण होते। कामदा या शब्दाचा अर्थ असा आहे की मनातील इच्छा पूर्ण करणारी, मनातील इच्छा पूर्ती करणारी एकादशी। तर या एकादशीला तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मनातील कोणतीही सात्विक इच्छा असून दे ती या दिवशी 100% पूर्ण होते, कारण हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे। या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। म्हणजे काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जमेल तेवढं पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे। जर भगवद्गीता वाचता आली तर ती सुद्धा वाचा। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला मौन धारण करायचं आहे, पूर्ण दिवस नामस्मरणामध्ये घालवायचा आहे आणि जास्तीत जास्त गरजू लोकांची मदत करा, त्यांना अन्नदान करा। हे केल्याने काय होते की आपला आतमधली जी सात्विक इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत होते। आणि यावर्षी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्रे परिधान करायची आहेत, हलक्या पिवळ्या रंगाची वस्त्रे तुम्ही परिधान करा, विष्णूची पूजा करा, विष्णू समोर, भगवान विष्णू समोर एक गाईच्या तुपाचा दिवा लावा, नामस्मरण करा, पिवळी फुले, पिवळा प्रसाद श्रीकृष्ण म्हणजे विष्णू देवांना अर्पण करा, समर्पित करा। आणि एकादशीला कामदा एकादशीला तुमच्या मनातील सात्विक इच्छा मागून बघा, 100% पूर्ण होईल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।